नमस्कार मित्रांनो, नाद गावाकडच्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रितेश चव्हाण आपलं सहर्ष असं स्वागत करतो। आता सध्या ज्या प्रत्येक घाटामध्ये आदत वासरांनी सगळ्यांचं लक्ष वेधण्याचं काम जे करतात वासर, त्या वासरांच्या दावणीला आपण आज म्हणजेच दुर्योधन मामा शिंगाडे यांच्या दावणीवरती शिंगाडवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी आपण त्यांची मुलाखत घेतोय। या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या दावणीचा प्रवास आणि जो 15-16 बैल दावणीला आहेत, कसं संगोपन वगैरे करतात, हे वासर आणून तयार करून एक नाही का चांगला बैल त्या वासरांमधून तयार करून आपल्या बैलगाडा शौकीनांना दाखवायचा प्रयत्न ते करतात। त्यांची मुलाखत आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। दादा नमस्कार, पहिले तुमचं स्वागत आहे चॅनल मध्ये। काय तुमचा परिचय वगैरे सांगा। माझे नाव रवींद्र दुर्योधन शिंगाडे, मी मामांचा 2 नंबरचा मुलगा। आता मला एक सांगा, दावणीला एवढी बैल आहेत, जवळजवळ 15-16 बैल आहे, कसं आहे खरेदी वगैरे कशी करता? काय खरेदी आम्ही आमच्या जत तालुक्यामध्ये जोडीदार आहेत, वाघमोडे म्हणून दादा वाघमोडे, दीपक मासाळ, अविनाश लांडगे, त्यांच्याकडून आम्ही वासर लहान असताना गाय खालचे वासर घेतो। त्याच वासरांचे आम्ही इथं शिकून रेशल देऊन पहिले करतो। आता थोडक्यात आपण परिचय करू तुमच्या दावणीचा, कशी कशी वासरे किंवा काय। तर मित्रांनो, आपल्या 4 बैलांमध्ये घोडीला भरपूर महत्व आहे आणि त्यांच्याकडे जवळजवळ 2 घोड्या आहेत। एवढ्या बैलांमध्ये 2 घोड्या आहेत, काठवाडी एक गावठी। हिची खरेदी वगैरे कधी केलेली काय? ही आमची राणी, हे आम्हाला गारकोड्याचे रुपनर त्यांच्याकडून आम्ही घोडी घेतलेली। त्यांनी आम्हाला अशी दिली 2018 साली बंदीतच घेतलेली घोडी। वय वगैरे किती साधारण काय त्याचं? याचं वय आता 7 वर्ष। थोडक्यात तुम्ही शिंगे असताना आम्ही घेतली तानी। ही आमची पहिली सुरुवात, इथून सुरुवात झाली आमची राणीपासून। नाही पण आता परंपरा भरपूर मोठी तुमची, भरपूर लय दिवसाची आहे, पण बैलांची 1 नंबरला बारी नाव व्हायचं। राणी आल्यापासून आम्हाला तोटाच नाही काही। थोडक्यात तिच्यापासून लक्ष्मी चाली म्हणायची दावणीला। आता याचं नाव वगैरे काय कुठून खरेदी? याचं नाव ससा, कुठून खरेदी केली? दीपक मासाळ गुन्हेवाडी त्यांनी आपल्याला दिलेला आहे। कधी खरेदी केली याची? काय 15 दिवस घेऊन आत्ताच आणलाय थोडक्यात? हे तिन्ही पण आता आणले, एकाच खेपात आणले त्यांनी। पहिल्या गाठ हा आणला, ते दुसऱ्या झोपला ओरड्यात 11-61 गाडा टाकलं यांनी, आणि ही 2 सांगलीला झोपली 11-57 गाड्या दोघांनी आणल्यानंतर पहिल्याच गाठात यश म्हणायचं नाही काय? आता काय सांगशाल, काय पाहिले तुम्ही त्यांचे शरीर वगैरे जर पाहिले तर एकदम नाही का बारीक आहे सगळ्या काही गोष्टी। मग काय खासियत एवढ्या बारीक वासरामध्ये काय पाहिली पाहिजे? बारीक वासरामध्ये त्याची कात, जात, शेपूट, अंग, पुढचं पाय, मागचं पाय, कान, सगळ्या गोष्टी बघितल्या याच्यावरती याचं वासरांचं अवलंबून। याचं काय नाव आहे? याचं नाव फायर। फायर हा पण दीपक मासाळकडून घेतलेला आपण 15 दिवसापूर्वी आणला बच्चे। तिन्ही एकत्रच आणली एकाच गाडीत। यांची नाव काय इथं आल्यावर ठेवले? याचं नाव रॉकेट आहे। याचं काय नाव आहे? बालमा। आता ह्याचं शरीर वगैरे पाहिले एकदम नाही का एकदम गावठी मजबूत? हे आपले नवऱ्याचे पाहुणे आमचे वाघमोडे, त्यांच्याकडून घेतलेला। त्यांनी बारीकपणे पळवला होता, त्यांच्याकडून आपण घेतला पाळका म्हणून। कधी घेतलेला हा? काय 8 दिवस घेऊन आत्ताच आणलाय हा। कुठं बोलतो काय? दोन्हीकडे पळतो, माग पुढं सगळीकडे त्याची भूमिका आहे म्हणायचं नाही। या पुढे या। याचं काय नाव? याचं नाव फायर। याचं फायरच। याची खरेदी त्यांच्या बरोबर? दीपक मासाळाचं हा याच्या 2 महिन्यापूर्वी आणलेला आहे। हा कुठं पळतो काय? जोकाटा? हा चरी खांदा पुढं भाग चरी पळतो। कोणत्या जिथं कमी तिथं हा असता। आता एक वेगळी डिझाईन, याची जात, याची जात कोणती म्हणजे ते सांगा पहिले। हे बेरड मधून आहे। एक खरेदी कुठून केलेली? ही खरेदी मुडवीचे भोसले व्यापारी आपले जोडीदाराचे मंगळवाड्याचे झाले, त्यांनी अगवार दिला आम्हाला। शिंगाडे तुम्ही अगवार आमच्याकडून घेऊन जा, नाही पळालं तर पैसे पण देऊ नका। जोडीदार आहेत आपल्या जीवाचे, त्यांनी आम्हाला असा दिला होता, त्याला आम्ही पळायला पैसे दिले। कुठं पळतो हा? काय हा जोकाटात कांड्या दोन्हीकडे डाव्या खांदा पळतो। यांनी जो प्लाझा गाड्या टाकले
आता तुमच्या दावणीचे हिरो म्हणायचे थोडक्यात नाही का? हे दोन्ही हिरो आमचे. हा. यांची खरेदी वगैरे कुठून केलेली काय कधी आणली? तो शंभू हा. ही दोन्ही पण वासर जच्चीचे. हा तिकडचीच आहेत. पण हे वाघाळ्याचे आमचे जोडदार आहेत. हं. लहान थोरात म्हणून हं. त्यांनी हे वासर आणलं होतं इथं. आपण त्यांनी मोकळ्या रेशील दिली आमच्या गाठात शिकवायला आणलं होतं. मी आपलं बघायला गेलो होतो आणि मला तिथे पळ पाटला. मग ते वासर मी तिथेच घेतलं 71,000 रुपयाला. मग त्याला जोडी शेणी आणला शंभूला. तो तिकडूनच आणला. मग या दोघांचा जो कडदार आमचे. असं वाटतं का माहिती दोन्ही वासरांक पाहिल्या त्यांची जर शरीर रचना पाहिली किंवा जी काते दोन्ही चमक जी शरीरावर दोन्ही वासरांच्या सेम आहे. सेम सेम शरीर बिरीर सगळं सेम. एकाच काय म्हणतात खिल्लार मधली एकच जात दिसते एकच जात एकच. नाही का? हा. काय सांगशाल वैशिष्ट्य वगैरे दोन्हींची पण? वासरा स्वभावाला एकदम निहार आणि तशी लय गरम अति गरम. जर एकदा वासरा सुटली ना बंदुकीची गोळीच. कधी खरेदी केली किंवा आता वय किती महिन्याची काय? यांचं असेल तिला 11 महिन्याची वासरा 10-11 महिन्याची वासरा. तुमच्या गाय आल्यानंतर मग कशी सुरुवात वगैरे होती यांची? आमच्या गाय आणताना आम्ही 25 आणले होते. हा बच्चा गायच्या खालून आणला होता. त्याला चालायचं कळत नव्हतं काहीच नव्हतं. हा आमचीच बावकी याला शेंगाडे म्हणून जत मध्ये आगस्तानी गाव म्हणून एक तिथं त्या गावातले तिकडूनच आणलाय आणले दोन्ही पण. आता कोणत्या घाटात वगैरे यांचं झुपायचं नियोजन तुम्ही सुरुवात केली काय पहिली? सुरुवात यांचा दोघांचा पहिला घाट दावडी मोठी यात्रा बनली मग खंडोबाच्या घाटात थारची. तिथं पहिला घाट दोघांचा एकत्र केला. आपले ज्ञानेश्वरी अळवंडे माऊली अळवंडे त्यांनी आम्हाला टोकन होते. ते म्हणले हाय आमचं टोकन एक्स्ट्रा आहे. माझं कांड जर तुमचं जोखाट आणा. मग आम्ही 2 वासर नेले. याचा पहिलाच घाट याचा दुसरा घाट होता. तिसरा घाट होता याला. पहिल्यांदा आम्ही याला झोपला होता खडकीला 20 फुटावरून. आम्ही तो एक बैल गेलो पण त्यांनी काय आम्हाला जुळून नाही दिला. मग आम्ही जाऊन डायरेक्ट हाडगा गोरा आणायला जोडे. आणि हा आम्ही मोकळ्या एक रेशील दिली आणि 2 दिवसात त्याच्याबरोबर झोपला असं गाडी 1 नंबर टाकलं पहिल्याच घाटात. मग तिथून त्यांनी एक गाठ सोडला नाही. जर कांड्याची अडचण आली तरच, नाही तर बिगर कांड्याची अडचण एकही गाठ नाही झाला. आतापर्यंत 10-12 गाठ झालं. फायनलला झोपली तरी 1-2 पॉईंट वर खेळतात आणि पहिला राऊंड दुसरा राऊंड अर्ध्या गाड्या टाकी देतात. ठीक या पुढं. याचं शंभू नाव आहे ना? शनी. हे जोकाट थोडक्यात नाही का? याचं काय नाव वगैरे? छोटा बजरंग. याची खरेदी कोण केली? याची खरेदी अविनाश लांडगे अंगेरी. ते आपला जोडदार त्यांनी पहिला आम्हाला एक मोडला आमचा वरा अलीकडल्या दावडीच्या घाटात मोठा बजरंग. तो मोडल्याच्या नंतर जरा आम्हाला हे वाटलं. मग तो पण आम्हाला लांडगेने दिला होता. लांडगे म्हणले या तुम्हाला दुसरा वरा देतो. हा त्यांनी आम्हाला छोटा बजरंग दिला. हा आम्ही डायरेक्ट झोपला मारीत आकर्षक बारी 1 नंबर गाडी टाकलं. रामलिंग याच्या 7-8 गाठ झालं. आता आमच्या मोठ्या बरोबर हाच चौकटात आता 2-3 दुसऱ्या वर्षाला 2-4 गाठ्याने 1 नंबर बाऱ्या केला. केंद्र 3ऱ्या वर्षाला 1 नंबर बारी झाली. ठीक या पुढं. याचं काय नाव? याचे नाव सरजा. याचं नाव बजरंग. यांची खरेदी तिकडचीच खरेदी पण यांना आता रेशील दिलेली. रेशीलमध्ये दोघाला पण लागले. त्याच्यामुळे आम्ही त्यांना अजून झोपलेच नाही. पण वासर 100% कामाची. या गोडीची खरेदी काय पुढची? ही देवेली आमची काठवाडी गोलेगाव बाळासाहेब. त्यांचं आडनाव काय? चौधरी. बाळासाहेब चौधरी यांनी आपला महाराष्ट्र केसरी ग्रुपला टाकली होती. आम्हाला द्यायची. आम्ही गुढी शोधत होतो. त्यांनी आम्हाला गुढी दिली. कितीची खरेदी? 1,01,000 रुपये दिली त्यांनी आम्हाला. चांगली. या याचं नाव काय? बजरंग म्हणले ना? याची खरेदी ही एका दिवसाला हे बसले कोण घेतलेलं आणून बसले मंगळवाड्याच्या पर्यंत. त्यांनी दिला ना हा दीपक माणसाने दिला परत मला. त्यांना आहे ना त्या दिवशी घाटात आहे ना शिकवताना लागली त्याला आवडाली का त्याच्यामुळे त्यांना आता झोपली नाही. 15 दिवसांनी त्याला परत घेणार आहे. याचं काय नाव वगैरे? मला वाटतं आजच खरेदी आजच नवीन खरेदी आहे.
कोणाकडून घेतलाय काय? हा गौरव वाळके पेरणी फाटा, त्यांच्याकडून घरच्या गायचा खोंड्या. आम्हाला डाव्या खांदा बैल की मला या इंजिनला मला बैल असेच ते पडतोय चांगला वासर शिकवायच्या वासरं दृष्टीने. शिकवायच्या दृष्टीने. आणि हे छोटे मोठे गाठ सगळे याच्यावर होतील त्याचा हा बैल घेतला. किती वय वगैरे किती आहे काय? याचं वय 4 वर्षे. आता 2 एप्रिलला 2 जुलैला 4 वर्षाचा पूर्ण होईल. ठीक आहे. बरोबर आता 6 महिने झालेला. याचं काय नाव आहे? इंजान. याची खरेदी पुढची दादासाहेब वाघमोडे भोस नंदेश्वरच्या पुढला. त्यांनी हा मला आहे ना असं म्हणून दिला होता की जर पाळला तर पैसे द्या, नाही पाळला देऊ नका. त्यावेळेस त्यांनी आम्हाला 40,000 रुपयाला पाळल्यावर पैसे द्या. त्यांना आम्ही 3 महिने पैसे दिले या बैलाचे. दादासाहेब वाघमोडे म्हणून पोशाचे. कधी आणलेला हा काय? हा गेल्या वर्षी. आता मग वयात 1.5 वर्षाचा. आता 2 दाती. 2 दाती. 1.5 वर्षाला आम्ही आणून. याचं कसं करिअर आहे काय? याचं गावरान मॉडेल मधून आहे. 4 खांदा कुठेही पळतो इतकं स्पीड. मग याने आपल्याला म्हणजे झोपून तिथे 1 नंबरला गाड्या टाकली कुठं. ठीक या पुढं. ते आमचे कांडे किंवा आम्हाला रविभाऊ बांगर त्यांनी दिलेला मैसूर. कधी खरेदी केली याची? ही गेल्या 1 वर्ष होऊन गेल्या घेऊन. 1.25 लाख रुपयाला घेतला. त्यांच्याकडे मोकळा शिकवला होता त्यांनी दिला. मग आम्ही हा आणि हा आता कांड्यावर पळवतो. ठीक. हा कांड्यावर असते ना? अविनाश लांडगेने दिलेला आम्हाला. झेंड्या. याचं काय नाव वगैरे काय? झेंड्या. झेंड्या. हा झेंड्या हा 1.5 लाख रुपयाला आम्ही खारा घेतला होता रुपयाच्या बोलीत. इथं आणून झोपल्यावर त्यांना पैसे दिले. खरेदी बरीच मोठी म्हणायची नाही का? कधी खरेदी केलेला? गेल्या वर्षी आणलं. आणि संघटनेचे आणबान शान गाळो मामा त्यांनी दिलेला आम्हाला. रामराजे गाळो. याचं नाव वगैरे? बिरजा. बिरजा. बिरजा हा मामाने आम्हाला आमचे मित्र अतुल नाटक आहेत त्याचे इंदुरीचे त्यांचे गावे जांभोडे. जांभोड्याचे. त्यांनी आम्हाला हा बैल झोपायला वर्षामध्ये दिला. पांड्या बरोबर आमच्या मोठा बैल होता पांड्या. आता तो होळू म्हणून ना लावण्यास लांड्याकडे तिकडून आलो होतो आम्ही. परत त्यांना दिला होळू म्हणून. त्या टायमाला याच्या बरोबर हा झोपायला दिल्यावर आम्ही हा बैल चालू मध्ये असताना 3.5 लाख रुपयाला मारला होता. पण तेव्हा ते म्हणजे आम्हाला बैल वापायचं नाही. पण त्यांना त्या बैला जुळलं नाही. मग त्यांनी आम्हाला म्हणजे बैल त्यांच्या घरी झाला म्हणजे याच्याकडे सांभाळा त्याच्याकडे सांभाळा जुळलं नाही. त्यांनी हा आम्हाला बैल दिला. आम्ही घरच्याला विचारलं घरचे माझे बंधू बैल काला घेत होतो. पण ते म्हणे पाळते पैसे नाही पाळते देऊ नको याचे पण पैसे. आणला मी बैल. बैल आला चिचुलीच्या गाठात झोपला. पहिल्यांदा काय आम्हाला जुळलं नाही. आम्ही खांद बदलून टाकला बैल डायरेक्ट गाठाला पाठायला. त्याच्यानंतर अवसरीला गेलो. सेन्सर होतं 10-46 गाड्या टाकले. तुमच्या काय आलं थोडक्यात याच्यातून असं वाटतंय का बाबा धावणीचाच काहीतरी गुणधर्म आहे. धावणीचा गुणधर्म. आणि बैल आला. गेल्या वर्षी बैलांनी कुठं जाऊ फायनल आणि पहिला राऊंड कुठंच नाही सोडला बैलांनी. पहिल्या राऊंडला बाहेर टाकले. फायनल 100% बैल वाचणार म्हणजे वाचणार. चांगलाच पळत होता. जोड जमला. पण त्याला यंदा चालू वर्षाला जोकाटात नाही जमलं. आता हा बैल 20 फुटा बोलतो आमच्या कांड्यावर. आतापर्यंत त्याच्या नाव 20 फुटाचे ना बक्षीस असतील आमच्या. ठीक आहे. या मित्रांनो अशा पद्धतीने दावणी. आता जरा मामांबरोबर थोड्याफार गप्पा मारू कारण अनुभव भरपूर मोठा आहे आणि त्या अनुभवाचा आता तरुण पिढीला काहीतरी त्यांचं मार्गदर्शनाचा फायदा होईल आणि जे नवीन गाडा मला घेणार आहे त्यांना पण थोडाफार याच्यात फायदा होईल. या दृष्टीने मुलाखत खूप म्हणजे नाही का काय म्हणतात अभ्यास पूर्ण घ्यायची. या जरा मामांबरोबर चर्चा करू थोडीशी. मामा पहिला तुमचा परिचय करून द्या. तुमचं नाव वगैरे सांगा, गाव सांगा, बैलगाडा कोणाच्या नावाने पळतो ते दगडू शिंगाडे. गावाचं नाव काय? गावाचं नाव शिंगाडवाडी वरुडे. आता मला एक सांगा पहिलं तुमचं वय सांगा किती? 70 वय. बैलगाड्यात कधीपासून तुम्ही किंवा किती वर्षाचा अनुभव? वयाच्या 15 वर्षाच्या वयापासून बैलगाडा म्हणजे लहान 300 रुपयाचा 500 रुपयाचा अशा बैलाच्या वासरांच्या खरेदीपासून आपल्याला बारीक याची छंद लागला, आवड वाटली. गटाळ्यात आल्यानंतर 1 नंबरनी पळायला लागलो. अजून आवड वाटली. आवड करता करता
नाही सुरुवात नाद छंद काय म्हणतात त्याला, छंद लागत गेला म्हणायचं नाही का. आता मला एक सांगा मामा, तुमचा काळ आता तुम्ही जवळजवळ म्हणताय 15-16 वर्षापासून म्हणजे जवळजवळ तुम्हाला 50 वर्षाचा पुढचा अनुभव आहे. कसा त्यावेळेसचा बैलगाडा कसा होता काय सांगता? त्यावेळेचा बैलगाडा कांड्या लावायचं, कांड्याला मध्ये असं कुणी घालून जोडून मध्ये माणूस कांड जोडणार, बैल सोडून देणार. तेव्हा काही शेततळी नाही, गोड्यावर काय आवरण ते आवरायची. खरं मी गोड्यावर त्या वेळेला गाडा दामटला आम्ही 72च्या काळाच्या पुढून 73चा वय 85 थोडं थोडं टप्प्याटप्प्याने चांगलं झालं गाड्यावाला. म्हणजे आणि आपल्याला एक आवड त्याची पहिल्यापासून लागली. नाही पण आता मी तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारेन. घोडी ही आपल्या म्हणजे 4 बैलात लय महत्वाची मानली जाते. काय कारण नेमकं काय? गोडीवर वासरू असलं त्याला त्याचं गोडीचे सव लागते. तिच्यावर समाज रगडायला घोडी मोर असली म्हणजे समाजाला अगदी चावऱ्या टाप मध्ये त्याच्यावर चालतो. दुरकरी सुद्धा उद्या पुढे जाताना शेततळ आता निघले पहिले शेततळी नव्हती, बरं गोड कुठे बैल आडून धरणारच अशी खात्री गॅरंटी अशी घोड्यावर होती. थोडक्यात घोड्याचं महत्वाचं काम बैल कंट्रोल करणं किंवा बाबा बैलांना पळायला साईट जागा रिकामी करून द्यायचं काम नाही. कारण त्यावेळेस मला वाटतं घाटात जास्त पब्लिक बसायचं आणि बऱ्याच अडचणी असायच्या पळताना. आता आत्ताचा आधुनिक गाडा कसा पाहताय तुम्ही? अजून आताच आजोबा शेततळ वेतळ चांगलं आहे बुवा. आणि आता साधनं जास्त झालेली आहे. त्याचा मला साधनं कमी असायची, आता साधनं म्हणजे वाढवा साधनं. कुठं माणसांच्या गाड्या आहे सगळे, आम्ही पायी गाडा दामटला. आता का पायी जायचे हे नाहीये. आता मला एक सांगा, पायी जायचे तुम्ही कधी निघायला लागायचं किंवा आता त्यावेळेस बैलगाड्याची संख्या पण कमी होत्या, यात्रा लिमिट मध्ये होत्या. आता आज कसं रोज 10 गाठ होत्या. कसं त्यावेळेस तुम्ही पायी जायचं म्हणलं कसं नियोजन वगैरे असं? तिथं म्हणजे हमाल त्याला गाडा मोठाली लाकडा चाक दाऊ आग चांगला पारीचा वजनदार 2-2 गडी 3-3 गडी गाड्यावर बसून जायचं. हमाल त्यांना मोर 4 बैल मोकळे 2-2 गडी 1 गडी 2 बैल धरून चालायचा. अजून त्यांच्याबरोबर संगती माणसं म्हणजे असं ते होतं काळ. बरं आता काय, आता डायरेक्ट गाडीला 1 बैलाला गाडी 2 बैलाला गाडी असं म्हणजे आज साधनं नंबर 1 आहेत. नंबर 1 मला साधनं नव्हती. जशी वैज्ञानिक प्रगती होत चालली तर सगळ्याच गोष्टी आधुनिक बदल होत चालला बैलगाड्यामध्ये. आता हे वासर वगैरे घेताय तुम्ही शिकवताय, मला एक सांगा, जवळजवळ तुम्ही म्हणता 15-16 वर्षाचा म्हणजे असताना तुम्ही ह्या क्षेत्रात आले. बरोबर. यश लय मोठी गोष्ट आहे आणि ते टिकवणं ती त्याच्यावरतून मोठी गोष्ट आहे. मला एक सांगा, पहिली बारी कोणत्या साली तुमची महिना का गाठात 1 नंबर मध्ये बसली, काय ध्यानात आहे का तुमच्या काही? बरेच दिवस झाले. म्हणजे आमच्या घरच्या गायचा गोरा झाला. घरच्या गायच्या गोऱ्याला गोरा जोडी घेतला, बॅम त्याच होता. परत ते मग रांजण गावात बारी टेकायला लागली, हिवऱ्यात डोमारी बिमारी लावून मग आम्हाला जसं जशी बैल पळायला लागली. 1992-93 काळ मग आमच्या चुलत भावाची घरच्या गायची आम्ही तशी घरच्या गायची वासर 1 नंबरला दामटली. पार बोसरीला आपण पारितोषिक कमीत कमी माझ्या 5 पारितोषिक आहेत बोसरी गावात. ज्या टायमाला ते जे तिथं देव होतं ना, त्या टायमाला आम्ही जिथून जायचो ना, आम्हाला तर एकदा म्हणजे शिरूरची बारकाली बैल होती, म्हणजे हाना ती शिरूरची होतं मागं. म्हणलं असं काय पिती वासर आहे तुम्ही. मग ते लांडग्या मामा होता, त्या लांडग्या मामाने मला सस्तायच्या काळात मी शिट्टी वाजवली. शिट्टी वाजवली त्या बैलाने असं आपल्याकडे सरळ असं कान हेरलं. मग त्यांनी मला त्या काळामध्ये 500 रुपये बक्षीस केलं होतं लांडग्या मामाने. मग तिथून पुढे ती बैल आपली. आणि एक आमच्या चोरामने म्हणून त्यांचे बबनरावचे बैल होते दिमाग आणि साजण्या, त्यांनी आपल्या बरोबर घाट लय तार वाजवला गाड्याळ्यात कधी बैल. मग तिथून पुढे जास्त छंद वाटला की वा अजून आपण गाडा आपणही सुद्धा चांगली प्रगतीची मोठा घेऊन दामटावा. तरी पण आम्ही तारमळी थोडी हलकीच घेऊन. आता मला एक सांग, घड्याळाची पद्धत कधी आली काय? साधारण घड्याळ्याची बऱ्याच दिवसापून आली, पण त्या टायमाला असं मोठं घड्याळ होतं, असं वर्ल्ड चालू व्हायचं, दाबलं मोठं होतं गोल. त्याच्यानंतर बारका आलं, बारक्याच्या नंतर आता आडवं आलं. असं म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस गाडा चालू झाला त्यावेळेस घड्याळ नव्हते, नंतर स्पर्धेच्या योगाच्या हिशोबाने वाढत. त्याच्या आधी म्हणजे डायरेक्ट बॉजाची बारी ताट जाईन, चांगली जाईन, ती थोडी बॉल लय फास्ट गेली ती 1 नंबरला, थोडी त्याच्या कमी झाली 2 नंबरला. असं
पहिल्याने चालत होतो. म्हणजे थोडक्यात अंदाज होता नाही का अंदाज. बैल जे स्पीड लावून जसं त्याची- पिढा असं ना. चालला. हा. आम्ही त्या टायमाला शाब्दिक सुद्धा घड्याळ म्हणजे किती शब्दात बैल जायची तर 11-12 सेकंद शब्द जर झालं टप्प्याटप्प्याने हा. 1 2 3 असं सगळं म्हणलं तर त्या टायमाला घड्याळच बरोबर सांगायचं म्हणजे असं शब्दावर सुद्धा होत. म्हणजे अभ्यास मोठा होता म्हणायचं नाही का. आताची तरुण पिढी तेवढं हे करू नाही शकत. एक मिलीचं सुद्धा म्हणजे नाही का काय म्हणतात त्याला स्टॉप वॉच जरी लावायचं म्हणलं प्रत्येकाला जमत नाही ती गोष्ट. नाही. अजून काय सांगशाल तुमच्या काळातले अनुभव वगैरे आता कसे होते अनुभव काय? आता काय तेच सांगणार आम्ही. आता पायाने सुद्धा वापगाव वरुड केलं, वापगाव वरुडवरून मरकळ केली, मरकळवरून केंदूर केलं, हा. पायवारी त्या टायमाला रेवड्या खाऊन केलं. जिथं जेवण मिळून आम्ही सरपंच मरकळला सरपंच तिथं एक मुकामाला राहिलो सकाळचं जेवण असं परिस्थितीच्या अनुसार आम्ही तसं तरास लय भोगला. हा, हा, पण आताच्या काळामध्ये तरासाचा हा काही विषय नाहीये. हा, हा. आता फक्त काय बाबा सगळा हौसेचा खेळ, आनंदाचा खेळ ह्या शब्दाने आपला आता चाललंय ना चाललंय. नाही का म्हणायचं. आता बंदीकडे ज्या वेळेस बंदी आली पहिली 2006 ला आली, त्याच्यानंतर 14 ला आली. बंदीमध्ये कसं होतं, काय वाटत होतं बाबा चालू बंदीमध्ये होईल आम्हाला काही वाटलं नाही तरी आम्ही 4-4, 5-5, 6-6 बैल सांभाळलीच म्हणायचं. सांभाळून पुन्हा पुढे गाठ भरला हा. तर किती वेळामध्ये आम्ही जाणारच आणि तिथं रातच्या 1ला 1:30ला हा, कवायवी पर गाळा पळवायचं कदमवाडी असो, आंबळा हा, हा, असो, हा. अर्णवला कुंभरा म्हणजे असो. थोडक्यात एक ध्येयच होतं म्हणायचं नाही का. हा नाद बंद नाही झाला बंद पाहिजे. नाही झाला पाहिजे आणि जनावर दावणीचा आपल्याला हा. हौसनी कमी होऊ नये आणि जनावर दुबळं होऊ नये आपली त्याची मजबूत मजबूत ठेवू. शरीर हा. बरोबर आहे. आणि बैलाचा नाद हा आपल्याला लहान वयापासूनच. मग आता मला एक सांग, एवढी 15-16 बैल सांभाळताय तुम्ही, आता वाटत नाही का बाबा घरी 2-4 गाया सांभाळून आपलं? नाही आम्हाला ते दुधाचा हा आपल्या डोक्यात नाद बसत हा. नाही. दूध आपल्याला का आयुष्यात वापायचंही नाही. हा, हा, मी हाय तोपर्यंत तरी दूध वापणार नाही. हा, हा. फक्त नंदीची सेवा करायची बस. म्हणायचं नाही का. आणि श्रीकृष्णाने ज्या टायमाला जंगलात गाया वळल्या, जंगलात त्यांचा पालन पोषण केलं, आपल्याला त्याच्या सुद्धा काहीतरी अनुकुराने त्याच्या यांनी पाचोळ्या इतकं गाव आहे ना बरं आपण नंदीची सेवा करून नंदी आपल्याला दारात ठेवायचा. आणि त्याच्यासाठी आपल्याला बुवा ही आता एवढी झाली तरी अजून मन म्हणत नाही की आपल्याला नको थांबायचं नाही नाही का. थोडक्यात म्हणायचं की एखाद्या माणसाला नाही का एखाद्याचा नाद असतो तो समाधानी होत नाही, तसं तुमचा बैलांचा काही समाधान होत नाही म्हणा. समाधान हे 100% केली बैलांनी, त्याच्या बदल नाही. नाही ना, पण दावणीला अजून बैल हा आणि 2 हा नको. त्याच्यापेक्षा वाढून 4 बैलाच्या पुढूनच बैल असावं. आता मला एक सांगा, आता जुगलबंदी हे जुगलबंदी आलं, सावडी आल्या, तुमच्या काळात सावडी होत्याच ना? सावडी होत्या हा. ना, पण आम्ही कधी 2 नावं नव्हती, एकच नाव. हा. आता 2-3 नावं, 4ही पुकारायला लागली, आता पुकारायला लागली. पण त्या टायमाला एकच नाव बुवा, आता शिंगाडे मामा मोठा आहे बुवा आणि बरा आहे बुवा, तो खर्चिक आहे, त्याचे 2 रुपये खर्च करणार, त्याच्या नावावर सेपरेट गाडा मांडणार. अशी आमची म्हणजे पूर्वीला मोठ्या माणसाचा त्याची किंमत, मान मर्यादा आजही आमच्या शिंगाडवाडीमध्ये तसं मान मर्यादा किंमत 100% लोक आमची पाळीत्यातच. आजही तसं आम्हाला कधी त्यांचं किंवा आम्ही असं ईर्ष्येने करू असं नाही. व जे होतंय ते आपल्याला सगळ्याला आनंद आणि चांगली गोष्ट वाटते. नाही आता नाही का म्हणजे मामा जर पाहिलं ना तर आता सध्या आपल्या अखिल भारतीने नियम घातला म्हणून आता 2 नाव परत पुकारायला लागले. पण पहिले गाडा 4 बैलांचा 8-8 नाव पुकारली जायची. आता तुमच्या काळात तुम्ही म्हणता आता भरपूर मोठी गाड्यावाली ज्यांनी माहिती त्यांची बैल 20-20 वर्ष जुगलबंदीत पळाली पण कधी नाव माहित नाही झालं हा बैल. बरोबर. कसं पाहत हे नावांच्याकडे म्हणजे आता सध्या काय झालं बाबा माझं नाव आलं पाहिजे, काय थोडक्यात प्रतिष्ठा. हा, ही प्रत्येक प्रतिष्ठा मिळवण्या सुद्धा अगदी नेतृत्वाने मिळवली तर ती प्रतिष्ठा मिळतीच कुठल्याही क्षेत्रात जा. पर असं बुवा मीच यांनी करून आणि मीच प्रतिष्ठान मिळून हा होत नाही. त्याला बाहेरच्या साईडच्या माणसाने सगळ्यांचा केलं पाहिजे. बरोबर नाही, सगळ्यांचं सहकार्याशिवाय हा नादच नाही. आता बक्षिसांबद्दल काय सांगायचं, आता भरघोस थार आली, स्कॉर्पिओ आली, बोलेरो आली. आता हा कसा आला बुवा गावाच्या मोठ्यापणाचा, गावाला बुवा आपलं गाव कसं मोठं याच्याकरता गाडं कसं क्षेत्र व्हावं, मोठ्याला गाडी यावं त्या पद्धतीने गावाची हिमती होती. ठार काय, जीसीपी काय नाही पण ह्याच्यात कुठंतरी काय म्हणतात सामान्य बैलगाड्या मालकाला नाही ना चान देणार विषय म्हणजे नाही का वेगळ्या वाटेवर चालल्यासारखं वाटतं ना ही गोष्ट. 100%. कारण आता मोजकेचे 100-150 गाडी म्हणलं तर आता हे जे आपल्याला ते दाग काय म्हणजे हे सेन्सर सनशेअर जर आतापर्यंत ठेवलं ना तर याच्यात गोरगरीबाला गाडा 100%. हा तेच कुठंतरी मला असं वाटतं माहिती नाही का, मी प्रत्येक बैलगाडा मालकाचं नाही सांगत पण ज्यांची नाव आहेत वर 5-10 रेंज मध्ये त्यांना कुठंतरी मिली पॉइंटचा हे होतोच नाही का.
आता मला मी तुमच्याकडे परत येईन आता ज्यावेळेस आता हे जुकाट पळायला लागले तुम्ही परत एक नाही का टॉप मध्ये खेळायला लागले काय बदल वगैरे काय झाला वातावरणात बैलगाडा मालकांमध्ये काय बदल झाला काय सांग हवस हुडहुडी आनंद हा. चांगला वाटला ना हा. व आपली एवढुली वास्त्र जर आपली गाड्यात एवढ्या खेळतातच हा. आनंदात ती जात्यातच असं आनंदाची ना आता काय झालंय वासरा नाव केल्यामुळे नको त्या घाटावर संधी मिळायला लागली लोकांना. हा मग तेच काय काय बदल झाले बाबा यावं म्हणून काय आम्हाला आग्रह करतात की आमच्या घाटात तुमची बारी येऊ द्या. हा. म्हणजे वासरा नाव केल्यामुळे आमचं पण नाव झालं आम्हाला पण पहिलं आम्हाला इथं जवळ आमचं गाव बहुळ इथं सुद्धा टोकन साठी आम्ही फोन करतो तरी आम्हाला टोकन नाही अशी परिस्थिती म्हणजे थोडक्यात नाही का बैलांमुळे सुद्धा माणसाचा काळ बदलू शकतो नाही का? आता कुठून पण मावळातून सुद्धा फोन येतात की बाबा घेऊन या. तुमचा गाठ आमच्या इथं आलाच पाहिजे. हा, हा. आमच्या जवळपासचे घाट आहे शनी समजूकडे आमच्या घाटात आलंच पाहिजे तुमचं याच घेऊन आम्ही तुम्हाला कधी संधी देऊ. त्यांना आनंद वाटतो की बाबा बारी वासरांची चांगली होती टाळ्याच होत्यात ना वासरांमुळे हा, हा, असं. आणि लोक आपण गोडेगावला पाहिलं आपण बरोबर तिकडे याला सगळीकडे आता कदमवाडी झाली खडकी, कदमवाडी, खडकी झाली गोरेगाव, तावडी झाली म्हणजे सगळीकडे इंदोरी, कधीची खालोंबरं, पेठ. कॉलोमऱ्यात अजून टाप झाली म्हणून आता एवढ्या वर्षांचा अनुभव आता आपण वासरांचं म्हणजे बैलांची परिचयच की कायला वासरं जर पाहिली तर नाही का कात झाली किंवा नजर झाली शरीर अभ्यास काय अभ्यास करून घेतलं पाहिजे वासरू काय सांगशाल आता त्याचं कसं आहे की बाबा जनावर पळताना सुद्धा त्यांची बाबा एका मिरीची कसं थोप सांभाळते एका मिरीची कसं जुगल होती याला खरं मत आहे. जनावराची साथ होण्याला गाडा क्षेत्रामध्ये नंबर 1 आहे. साथ जर नाही झाली तर तुम्ही किती रुपयाचा घेऊन काही केलं तर त्याचं साथ होऊ नाही झाली तर होत नाही ना वारी. त्याचं पण मला एक सांगा आता तुमची नजर जर पाहिली तुम्ही थोडक्यात यश आहे 99% तुम्ही काय म्हणतात त्याला सक्सेस आहे या क्षेत्रात काय नजरेने पाहता तुम्ही बैल घेताना किंवा वासर घेताना काय नजर आम्हाला आनंद आणि आमच्या बुद्धीला त्याचे बुवा शरीर जात कातच त्याचे जे बुवा शरीराचं पायाचं पाय चंबू सारखं नख्यापिक्या टारमध्ये आणि त्यांचा गुलामपणा व ते कसं आता सोडल्यानंतर जनावरांची गती कशी आहे ही नाही पण आता महिना का काही काही भरपूर पाहणारे पण आहेत असंच पाहिजे हा बावरा तिथंच पाहिजे हेच पाहिजे ते पाहिजे तर त्यातून पण काय काय यश नाही त्यांना भेट नाही ना नाही आहे ना बरोबर काय कारण आहे याची नेमकी आता ते काय आता त्यांचं जे काय- प्रत्येकाची नजर वेगवेगळी आहे का हा, वेगळं. प्रत्येक ती देवाची देणगी हा. जेणेकरून याला इथं बावरा आहे किंवा याला खोडी हा. माणसानी खोडी काढल्यात देवाने घालताना जे चांगल्यापैकी त्यामुळे जन्माला हा घातलं बरोबर आहे ना आणि काय होतं का मेन म्हणजे इथं बावरा आहे किंवा अर्ध्या बरगडीचं आहे ही खोड काहीच नसते मेन म्हणजे वासराच्या रक्तातच गरमपणा पाहिजे हा, हा. ती वासरं पळतातच तुम्ही सगळ्या गोष्टीत वासरू गरम नाही त्या गोष्टीने वासरं पळत नाही हम्म. म्हणजे आपल्याकडे तरी मेन मुद्दा गरमपणाच पाहिजे गरमपणा आता छकडी वगैरे झालं तिकडे ड्रायव्हर असतो 10% तरी पळण्यात फरक पडतो तसं आपल्याकडे नाही आपल्याकडे एकदम नाही का मी तर म्हणतो बैलांना आपल्याकडे कोणताच त्रास नाही एक छंद म्हणूनच आपली शर्यत पाहिली जाते आता बक्षीस वगैरे किती मी आतापर्यंत काय काय भेटले काय काय सांगशाल आता मग बैलगाडा भेटले हम्म. आता हे तर ज्या शिकायचं तर ते गाडी, काय किती two-wheeler, भेटले trophy. गाड्या बी 5-6 टूलर भेटल्या. भेटल्या काही ठिकाणी पैसे भेटले हा पैसे तर आहेच हा म्हणजे आम्ही आता 2025 वासराने आम्हाला 3 टूलर दिल्यात. मग आता थोडक्यात 2-3 महिन्यात नाही का 3-4च महिने झाले मला वाटते नाही का 3 टूलर बिर्जनी त्यांनी काही हा. त्यांच्या गेल्या वर्षी 8 टूलर म्हणजे भरपूर आता आर्थिक नियोजन कसं करता त्याच्याकडे येईन. कारण एवढी बैल सांभाळायचं हा खर्चिक खेळ झालाय आता आकर्षित तुमचा काळ त्यावेळेस रतीब नव्हता काय नव्हतं हाय ते कडबा ते टाक कुठं मका टाक त्याच्यावर बैल पळत होती पण आजकाल रतीबाचं लय मोठं नाही का एक हे आलेले रतीबाशिवाय बैल पळत नाही किंवा रतीब चांगला पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे कसं नियोजन कसं करता एवढ्या बैल सांभाळायची काय नाही आमच्याकडे 100 बकरे हा. आहेत 6 आहेत हा. आमचा धनगर समाज आम्ही जनावर पाळतोच आणि त्याच्यातूनच आम्ही हा खर्च 10-15 एकर इथं शेती आमची बागायत आहे त्याच्यामधून आणि बकऱ्यामधून दोन्ही मधून आम्ही ते बैलांचा खर्च आमचा खर्च सगळ्या याच्यातून काढतो आणि प्लस आम्हाला जे आता 1 नंबरला बारी पाळले त्यापासून गाड्यामधूनही पण चांगल्या पद्धतीने पैसे मिळायला लागले. म्हणजे थोडक्यात मी म्हणतो नाही का काही काही लोकांचा हा पण गैरसमज आहे बाबा ह्याच्यात काय पैसा नाही विनाकारण घरून पैसे घालायला लावतात आर्थिक नुकसान जास्त होते बाहेर जर टॉप हा. पळाले ना हा. तर घरून 1 रुपया पण घालावा लागत नाही पण आपल्यालाच बैलांकडून पैसे शिल्लक राहतात. हा मग आर्थिक फायदा आहे त्यात तुमचं नियोजन पाहिजे तुमची मानसिक बुद्धी किती चालती त्या गोष्टीत सगळ्या गोष्टी बरोबर. पाहिजे त्याशिवाय पण याच्यात सक्सेस नाही किंवा आर्थिक फायदा पण
नाही होऊ शकत. आता बक्षिसांचं भरपूर प्रमाण वाढले, म्हणजे जवळजवळ मी तर म्हणतो मग एक कमीत कमी 50,000च्या खाली तर कुठेच बक्षीस नसते. नाही बरोबर. तर बाबांचा काळ वेगळा होता. मला वाटतं तुमच्या काळात किती बक्षीस असायचं? आम्हाला 1000 रुपये आलं तरी लय झालं, 500 आलं तरी लय झालं. त्या काळात 150 रुपये, 70 रुपये, हा. 80 रुपयापासून यांनी नाही, 2000 रुपयापर्यंत आपण बक्षीस मिळावं. त्या काळात गाडा म्हणजे टॉपलाच दामातला, हलका नाही दामातला, म्हणजे बारीक होणारच. मामा आता मी एक वेगळा प्रश्न विचारेन मी तुम्हाला. तुमचा काळ जो पाय पाय जाऊन गाडा पळत होते, हे एक 4-5 वर्ष परत आलं पाहिजे का ह्या तरुण पिढीला? जरा एक काहीतरी कळलं ह्याच्यातलं. ही करू शकत नाही आणि गाडा दामटू शकत नाही. पाय पाय गाडा आता तर कुणीच दामटू शकत नाही. फार काही करत्यान पण पाय पाय नाही गाडा. हेलिकॉप्टर बोलवतील पण पाय पाय नाही जायच्या. काय मार्गदर्शन काय करशान तरुण पिढीला, कसा गाडा पळवला पाहिजे? आता हो का, ज्याला बुवा आता आवडीने आहे, जे कळतं बारी पडल्यावर काय होतं, बारी चांगली झाल्यावर काय वाटतं, त्याची त्यांना बुवा आनंद पर नाही कळतो, कळत नाही असं काही नाही. पण आता कसं होतं, काही मंडळी जास्त शिकलेले असल्यामुळे त्यांना थोडं वाटतं आपण लईच मोठं असावं, नाही सक्सेस. नाही काय होतं, आता तरुण पिढी म्हणजे आता मी पण तरुणच आहे, पण भरपूर जे म्हणजे पोर आहेत ना, त्यांना मार्गदर्शन करणारा किंवा ज्येष्ठ माणूस एखादा न असला तरी त्याला काय म्हणतात इज्जत न देणं किंवा त्याचं 4 गोष्टी न ऐकणं, ह्याच्यातून त्यांना म्हणजे का त्याचा तोटे सहन करायला लागतात. ही गोष्ट तरुण आता जे नवीन येणार आहे त्यांना जास्त सहन करावं लागेल. आता बुवा आपलं जर शब्द ऐकलं तर बाबा असं आपल्याला नाही हे करायचं, लय मागाचा घ्यायचा, आपलं मापाचा घ्यायचा, आपल्या जोड लागेल कसं, असे याच्यावर कंट्रोल केल्यावर होतं ना. तीच गोष्ट पोरांना कळत नाही ना, आता लवकर यश पाहिजे त्यांना. विषय आहे बाबा 2 लाख लावू नाही 5 लाख लावू, पण आपल्याला उद्या 1 नंबर मध्ये झाली पाहिजे. आता लोकांच्या तुमच्या अपेक्षा त्यावेळेस कशा असायच्या? आमच्या अपेक्षा बा आपण याच्यात साध्या जरी केलं तरी बा बारी झाली, बैलांची जुगल झाली, कांडे लावून बारी होणं, याला आम्हाला त्या टायमाला 4 बैल नीट वर गेली तरी समाधान होतं. आणि त्या टायमाला कांड्याची बैल ताट लागायची, दोराकरची बैल गलतान लागायची, ती त्यांच्या बोकांडी चल्लीच पाहिजे. आता ही स्फोटावून कांड सोडी त्या टायमाला आम्ही स्फोटावून कांड लावून निभार आमचं त्या टायमाला कांड्याच्या बैलावर खरा गाडा. आता कुठेतरी थोडक्यात कांड्याला आता 2020 मुळे वाव भेटायला लागला म्हणा, नाही का? नाही तर आता कांड्याचं काही व्हॅल्यूच राहिला नाही राहिला. 70 फुटावर कांडे गेलं. पहिलं म्हणजे कांड्याला डायरेक्ट कुणी लावूनच कांडा असायचं भक्कम. कांड्याच्या मध्ये नाही मी तेच म्हणतो ना, या आधुनिक युगात कधीतरी मला असं वाटतं 4-5 घाट हे नियोजन व्हायला पाहिजे. पाय पायचं या एवढाच फुटात कांड लावा, असंच लावा. कांड्याची 8 ठुली पाहिजे हे खरं आहे. आणि कांड तसं लावूनच गाडा सुटला पाहिजे. 4ही बैल ऍक्टिव्ह स्वतः, आता स्वतःची तर नाही कोणी एवढी ऍक्टिव्ह ठेवू, पण कांडच लावलं. आता काय होतंय नेमकं, जुन्या काळात 10-10, 15-15, आता तुम्ही मग 15-15 बैल सांभाळताय, पण बऱ्याच जणांना सावडीशिवाय गाडा सक्सेस नाही होत. काय कारण आहे नक्की त्याची? आता ते कसं असतं बस याच जुळत नाही, लोकांना शेजारी बांधल्यावर जुळत नाही म्हणतायत. धरायचं माणसं मॅन पॉवर लागतीच. बरोबर आहे, आपल्याकडे भरपूर माणसं लागतात. 4 बैल 1 घोडी, कमीत कमी 30 ते 35 बोरं पाहिजे एका गाड्याला, कमीत कमी. जास्त किती असलं पण बैल माती खाते. बरोबर. मामा आता चिखलीची यात्रा आली, मागच्या वर्षी चिखली टाळगाव चिखलीला बारी झाली, पण दुर्दैवाने गोळ झाला, कांड सुटून गेले. आता चिखलीची यात्रा येते परत 2 व्हीलर या वर्षी 1 नंबरला. काय वातावरण कसं काय नियोजन असणार? आता बारीला आपण जाणारच आहे, बारी करणारच. काय जशी आता जे होईन ती होईन, पण बारी करणार आहे. हीच वासरं येणार म्हणायचं चिखली. आता एवढं आता तुम्ही सगळी जत सांगली सातारा त्या साईडनी वासरं आणताय, आता एक पैदास किंवा आता जर दोन्ही वासरं पाहिले तर एकदम जातीगुतीचे वाटतात. काय म्हणजे त्यांच्यात जात जर ओळखायची बाबा हा खरंच ते थोडक्यात नाही का म्हणतात हा बहादरच आहे किंवा हा चांगला फाकड्याची, काय पाहिलं पाहिजे नेमकं त्यांच्यामध्ये? आता हे पाहिलं म्हणजे त्यांचं जी काय खरंच म्हणजे त्यांच्या पळण्याची, त्यांच्या चालण्याची, याची त्याची सगळी म्हणजे रोबा पद्धत पाहिजे आणि गुलामत लागतं ना. हा तेच म्हणजे नाही का थोडक्यात जर काय म्हणतात त्याला एक अजून काय सांगशाल आता तुमच्याकडून थोडंफार मार्गदर्शन काय सांगशाल तुमच्याकडून?
मी तर माझ्याकडून सगळे विचारले प्रश्न, पण तुमचं स्वतःचं मार्गदर्शन काय सांगता? आमचं आता स्वतःच आम्ही स्वतःची आता एवढी बैल पाळली आम्ही, फक्त हाऊस करता आणि आपल्याला गाड्या क्षेत्रामध्ये यशही आहे, गाड्या क्षेत्रावर आपलं टिकवावा या पद्धतीने आमचं म्हणणं आज सध्याच्या काळात ते 100%. थोडक्यात हाऊसच नाही का? हाऊस. एक काय म्हणतात त्याला, ईर्षीर किंवा मी याच्या पुढे कसा जाईन आणि मग घाटाचा राजाला कसा येईन हे डोक्यात ठेवून इतकं आपण जगाच्या बाराची नाद नाही करायचा, आपल्या जनावरांची पाळण्याची आपल्या Capacity. कशी आहे ओळख याच्यावर आपण तो खेळ खेळायचा. आपण लोकांच्या ईर्षीर तर करायचीच, कशी करायची आपल्यापुरती केली पाहिजे. आपल्या बैलाच्या आपल्या जनावरांची वासरांची व काय टेक्निकल आहे, आपली वासरं कोण कोणाची थोप सांभाळतो, कोण कोणाची हे करतो, हेच आपलं म्हणजे त्या नेतृत्वाखाली आपण आज गाडा टिकवायचा. मित्रांनो, हे होते शिंगाडे मामा. भरपूर मोठा अनुभव आहे, चांगली मुलाखत त्यांनी दिली, त्यांचे अनेक अनुभव, एवढ्या जवळजवळ 50 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. मामा जाता जाता एक प्रश्न विचारेन, एवढी सगळी तरुण पिढी तुमच्याकडे, तुम्ही पण मला वाटते एकटेच यांच्यात ज्येष्ठ आहे, कसं यांना कंट्रोल कसं करता किंवा कसं सांभाळून घेता सगळ्यांना? अहो आता आपलं लेकरांना आवडीने प्रेमाने चांगल्या माणुसकीने या शब्दाने आपण त्यांना चला जवळ करून आपलं व त्यांना आनंद वाटतो, व शिंगाडे मामाची आपल्या भाऊची मामाची अशी सगळे गोळा होऊन झटतात नाही का म्हणायचं, आणि आनंद आहे बुवा. हे आमचा सरपंच ग्रुप आहे, गाडा संघटना आहे ना, हा. हा ग्रुप आहे, हा सर्व तालुक्याचा ग्रुप आहे. तर आमच्या गावची पोरं शिंदेवाडी, मलठण, वाघाळ, बोर्ड, हा 4-6 गावाचा आमचा एक ग्रुप आहे. हा बंदीच्या काळापासूनचा ग्रुप आहे आणि तोच ग्रुप आजही आम्ही त्याच ग्रुपवर आणि त्याच ग्रुपच्या पोरांनी हा गाडा पळवतो. थोडक्यात सगळे एक निष्ठे नाही का? एकनिष्ठ आहे की. अगदी सकाळी 6 वाजता जरी ग्रुपला मेसेज पडला, हा. आज शिंगाडे मामाची ह्या गाठाव बारी, त्या वेळेला सगळे 50 हजर राहणार. वेळेला हजर राहतात. त्यातूनच एवढं यश भेटू शकते, एकट्या माणसाचं काम नाही हे गाडा पळवणं किंवा एवढी बैले सांभाळणं. तर मित्रांनो, अशी मुलाखत घेतली आपण, मुलाखत अतिशय चांगली दिली मामांनी. मुलाखत बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहणार आहे. आणि मामांना इथून पुढच्या वाटचालीसाठी आपल्या चॅनल कडून शुभेच्छा, सदिच्छा. त्यांची वासरं अशीच पळत राहू, अजून त्यांच्या दावणीला नंदी वाढत राहू, जशी मामांची अपेक्षा आहे तशी. एवढीच आपल्या चॅनल कडून शुभेच्छा. आणि मामा मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद.